Meeting call to order. National anthem. मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा विंध्य हिमाचल यमुना उत्कल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. रोटेरियन यशांग गोकणी. यशांग. Yes. Rotary four-way test. Of the things we think, say or do, is it the truth? Is it fair to all concerned? Will it build goodwill and better friendship? Will it be beneficial to all concerned? Thank you, Yashank. Now I request President to welcome the audience. नमस्कार. आजची आपली या वर्षातील चौथी मीटिंग आहे. उद्या 23 जुलै गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. आणि उद्याच्या गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपण आपल्याच रोटेरियन्सचं डॉक्टर दिलीप पटवर्धन सरांचं गुरुविण कोण दाखविलं वाट याविषयी आपण एक व्याख्यान आयोजित केलेलं आहे. गुरु हा देवासमान मानला जातो आणि गुरुचं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. गुरु शिष्य परंपरा ही तर भारतीय संस्कृतीनं दिलेला अमूल्य असा ठेवा. कलेच्या क्षेत्रात जर बघितलं तर गुरुची महती काय आहे हे कलाकाराला सांगायची काही गरज नाही. स्वर भास्कर पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या गुरुच्या स्मरणार्थ सुरू केलेला सवाई गंधर्व संगीत गेली 60 वर्ष हा संगीत महोत्सव अतिशय दिमाखात साजरा केला जातो. आपल्याला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर सुद्धा वेगवेगळी माणसं भेटतात, ती आपल्याला मार्गदर्शन करतात, ती आपल्या गुरुप्रमाणेच असतात. आणि म्हणून या अशा गुरूंना वंदन करण्यासाठी उद्या गुरुपौर्णिमा ही आपण साजरी करत असतो. याला व्यास पौर्णिमा म्हणतात. त्याचं कारण असं, महर्षी व्यासानी वेदातील ज्ञान आपल्या सगळ्यांना सांगितलं. त्यांच्या जयंतीचा हा दिवस आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. आणि म्हणूनच अशा या गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला अधिकारवाणीनं आपलेच रोटेरियन डॉक्टर दिलीप पटवर्धन हे निश्चितच मार्गदर्शन करतील असा आम्हाला विश्वास वाटला. आणि म्हणूनच आम्ही त्यांना या आजच्या व्याख्यानासाठी आमंत्रित केलेलं आहे. मला असं वाटतं की प्रत्येक महिन्यातला एक गुरुवार हा आपल्या रोटेरियन्ससाठी असावा. मग आपल्या रोटेरियनच एखादं व्याख्यान असेल किंवा अन्य काही त्याचा प्रोग्राम असेल, स्लाइड शो असेल, माहितीपूर्ण लेख असतील किंवा जे काही फेलोशिप अनाउन्समेंट्स मध्ये am I audible? Yes, audible. फेलोशिप announcements मध्ये on 18th we celebrated birthday of our own Rotarian Ashok Dada Sawant. He is present over here. I once again wish him for very happy birthday on behalf of Rotary Club of Sangli.
IPP Rotarian Pramod has one announcement to make. I request Rotarian Pramod to make his announcement. नमस्कार, गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आता जो स्क्रीन वरती तुम्हाला दिसत असेल की आमचा मागच्या वर्षीतला म्हणजे रोटरी इयर 2020-21 चे पूर्ण जमा खर्च झालेले आहेत. आय रिअली थँक ट्रेजरर अमोल कुलकर्णी फॉर द सेम, फॉर टाइमली कम्प्लिटिंग ऑल हिज ऍक्टिव्हिटीज. आणि जे काय बॅलन्स जो राहिलेला आहे तर ते आमच्या कमिटमेंट प्रमाणे 65,000 रुपयाचा आम्ही चेक तयार केलेला आहे आणि तो उद्या रोटरी सिल्वर जुबली ट्रस्टला सुपूर्द करण्यात येईल. आणि रोटरी सिल्वर जुबली ट्रस्टच्या बोर्ड मीटिंग मध्ये जी चर्चा झाली की होय नाही करत ते शेवटी AC हॉल करायचा आहे, तर त्याला इयरमार्क करून आम्ही हे चेक उद्या तिथं सुपूर्द करत आहोत. ओके, थँक्यू. Thank you, Brahma. Now I request Rotarian Abhay Bagate to introduce today's chief guest, Dr. Dilip Patwardhan, to the audience. Rotarian Abhay. हॅलो, ऐकू येतोय माझा आवाज? Yes, Abhay. ओके, थँक्यू. डॉक्टर दिलीप चिंतामणी पटवर्धन हे नंदादीप आय हॉस्पिटल सांगलीचे संस्थापक आहेत. तसेच माजी अध्यक्ष आहेत जीवन विद्या मिशन मुंबई. दिलीप पटवर्धन सरांचे शिक्षण BJ मेडिकल कॉलेज पुणे तसेच KEM हॉस्पिटल मुंबई येथे झाले. 1992च्या एशिया पॅसिफिक जर्नल ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट मध्ये त्यांनी पेपर प्रकाशित केलेला आहे. 1995 साली मूरफील्ड आय हॉस्पिटल लंडन येथे ऑब्झर्व्हरशिप फेरी त्यांनी कंप्लीट केलेली आहे. 1983 साली मायक्रोस्कोपचा वापर करून नेत्रभिंग रोपण शस्त्रक्रियेला त्यांनी सुरुवात केली. तसेच 1996 साली बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ज्याला आपण फॅको म्हणतो, ही करण्यास प्रारंभ केला. अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणारे दक्षिण महाराष्ट्रातील ते पहिले सर्जन होते. त्याबरोबरच भारतात सुरू झालेल्या 8व्या क्रमांकाच्या त्वचा ते स्वतः अध्यक्ष आहेत. ही त्वचा पिढी आपल्या रोटरी क्लब सांगलीच्या वतीने सुरू केलेली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे ते माजी अध्यक्ष होते. तसेच प्रथमेश लेसर्स याचेही माजी अध्यक्ष होते आणि सांगली जिल्हा ऑप्थॉमॉलिक असोसिएशन याचेही ते माजी अध्यक्ष होते. सध्या जीवन विद्या मिशन मुंबई याचे आध्यात्मिक शहाणपणा या विषयाचे ते प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. तसेच सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, RIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इस्लामपूर व कृष्णा मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ कराड येथे जीवनातील वर्क लाईफ बॅलन्स, बियॉन्ड बॉडी आणि मूल्य शिक्षण या विषयावरती ते प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. यांचे सर्व कुटुंबीयही नेत्ररोग तज्ञ आहेत. यांचे सुपुत्र डॉक्टर सौरभ पटवर्धन हे एम्स दिल्ली विद्यापीठाचे सुवर्ण पदक विजेते आहेत. सुनबाई सौ डॉक्टर निधी पटवर्धन या देखील एम्स दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेऊन आलेले आहेत. पत्नी सौ माधवी पटवर्धन या MD फार्मा DUOMS आहेत. द्वितीय पुत्र श्री कुशल हे BE मेकॅनिकल आहेत. तसेच त्यांनी MBA कंप्लीट केलेले आहे IISB हैदराबाद येथून. डॉक्टर दिलीप पटवर्धनांनी फेको शस्त्रक्रिया शिकवण्यासाठी फेलोशिप सुरू केलेली आहे. तसेच पदव्युत्तर शिक्षण संस्था देखील सुरू केलेली आहे. सध्या अमेरिका, इंग्लंड, बल्गेरिया, इराक, ट्युनिशिया आणि इतर देशातून नेत्ररोग तज्ञ हे शस्त्रक्रियेचे कौशल्य शिकण्यासाठी त्यांच्या संस्थेमध्ये येत आहेत. आय प्रेझेंट यू डॉक्टर दिलीप चिंतामण पटवर्धन, सांगली. थँक्यू सर. थँक्यू अभय. आता या मीटिंग पासून आपण आपल्या क्लब मध्ये एक नवीन उपक्रम सुरू करतोय. उपक्रमाचं नाव आहे
एक झलक एक मिनिट. कोविडच्या ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सर्वजण एकमेकांना भेटू शकत नाही आणि त्यामुळे आपले नवे जुने रोटेरियन्स यांची एकमेकांना ओळख होत नाहीये. तर ते साधण्यासाठी दर विकली मीटिंगला 2 रोटेरियन स्वतःची ओळख करून देतील 1 मिनिटात. त्यामुळे याचं नाव आहे एक झलक एक मिनिट. आज मी पाचारण करतो रोटेरियन विपुल शहा. रोटेरियन विपुल शहानी आपली ओळख थोडक्यात करून द्यावी. ओव्हर टू यू रोटेरियन विपुल. Thank you, Rotarian Salil. Hello and warm Rotary greetings to all. Thank you, Rotarian Salil and Rotarian Akhil Samani, for introducing such an innovative concept in our club. And I am the first one to speak in this new concept that really excites me. I am the first one in the concept. Most of us are knowing me. Then also let allow me to introduce myself. Myself is a Rotarian Vipul Suresh Chandra Shah. I grew up in Sangli. Rather, this is my 3rd generation in Sangli. I have completed my graduation also here in Sangli in mechanical engineering from PVPIT Budgaon College. And I have a simple square family, typical square family with a loving wife, 2 children. My elder son is he will complete graduation in next June. My daughter is my cute daughter is 12 years old. Then presently I am partner in a Mangal Electrical and Refrigeration, a leading organization in air conditioning and refrigeration. We are in the air conditioning of domestic as well as the light commercial and the central air conditioning. Also, we are doing the commercial refrigeration and cold rooms. Also, we are in the hospital and industrial clean room solution provision. We provide a technical and the optimal design solutions for our customers in a free of cost, and we are giving that makes us standing different in the market. Also, our honest services develop a very much trustworthy relations with our various clients in the corporates as well as the construction industry as well as hospital industry and in the architects. I'm a team player, really a clear team player in Rotary. Also, I'm very optimistic with my qualities like optimistic, then reliable, responsible, and the creative mind. I hope with my these quality I can go long with my Rotary team and may make my Rotary proud with my work. Thank you very much. थँक्स विपुल. व्हेरी नाईस सेल्फ इंट्रोडक्शन. आता मी विनंती करतो सागर टिकारे. सागर टिकारे, प्लीज इंट्रोड्यूस युअरसेल्फ. नमस्कार, माझं नाव रोटरियन सागर दिगंबर टिकारे. सकाळीच अखिलजी आणि सलीलजींचा फोन आला होता की नवीन एक कन्सेप्ट आहे, आपण सुरू करूया. तर खूप चांगली कन्सेप्ट आहे. सगळ्यांची भेट आहे, सगळ्यांची ओळख होते आणि आपण आपल्या ग्रुपमधले काय काय कामं असतात, काय काम करू शकतात ते आपल्याला माहिती होते. तर आमचं आता 1935 पासून आमचं टेलरिंगचं बिझनेस आहे, VB टिकारे टेलर म्हणून. आता आमची ह्या फील्डमध्ये 4थी पिढी आहे आणि टिकारे टेलरिंगमध्ये आता सांगलीमध्ये असे सगळे असे आता विखुरलेत. म्हणजे आता भाऊबंद सगळे असे मिळून जवळजवळ 6 दुकानं आमची टेलरिंगची आहेत. वडील टेलरिंगचं बघतात, भाऊ आहे ते कापड दुकान बघतोय आणि माझ्याकडे एम्ब्रॉयडरीचं काम चालतंय. एम्ब्रॉयडरी आणि आईस्क्रीम पार्लर माझ्याकडे आहे. तर एम्ब्रॉयडरीमध्ये माझ्याकडे छोट्या किरकोळ कामापासून मोठ्या बल्क क्वांटिटीमध्ये काम माझ्याकडे चालतंय. आता चितळ्यांचं काम माझ्याकडे, घोडावरचं काम आहे, त्याच्यानंतर किर्लोस्कर आहे, GS शहा अशी कामं करतो. एक्सपोर्टचं पण काम माझ्याकडे चालतंय आणि छोट्या लोगोपासून माझ्याकडे एम्ब्रॉयडरी अखंड ताग्यावरती काम होऊ शकते. आता ते काम माझ्याकडे गुजरातचं काम येते, तर ते कंटिन्यू माझ्याकडे काम असतं. तर माझ्या कामाचं वैशिष्ट्य म्हणजे कमी वेळेमध्ये काम पूर्ण द्यायचं आणि क्वालिटी काम द्यायचं. म्हणजे क्वालिटी आणि
टाइम पंक्च्युअलिटी हे माझ्या कामाचं सोर्स आहे. आणि आता रोटरीमध्ये येऊन मला 1-2 वर्ष झाली. आता मला अजून पूर्ण रोटरी अजून माहित नाही, समजलेली नाही. थोडीशी अजून समजून घेतोय. रोटरीमध्ये पण काम करायला मला खूप आनंद आहे आणि ह्याच्यात मला जॉईन केलंय त्याबद्दल मी खूप आभारी आहे. थँक्यू. थँक्यू सागर. खूप छान तुम्ही ओळख करून दिली तुमची. मला आशा आहे की हा नवीन उपक्रम आपल्या सर्व सभासदांना आवडला असेल. आता मी आजचे आपले प्रमुख व्याख्याते डॉक्टर दिलीप पटवर्धन सरांना विनंती करतो की त्यांनी गुरुविण कोण दाखवेल वाट मला सांगावं. नमस्कार, माझा आवाज ऐकू येतोय? येस सर. आणि सगळ्यांना म्यूट केलंय? येस. सोडून. ओके. सर्वप्रथम मी आपले अध्यक्ष प्रिन्सिपॉल भास्कर तामनकर आणि सलील लिमये चार्टर्ड अकाउंटंट या दोघांचे आभार मानतो की त्यांनी मला हा विषय दिला. खूप लोकांच्या आवडीचा विषय नसतो हा, नाही का? म्हणजे गुरु विरू आजकाल म्हणजे गुरु या शब्दाला खरं म्हणजे वजन कमी झालंय. ते राम रहीम आणि ते आसाराम बिसाराम असल्यामुळे, पण ते सगळे गल्लावरू गुरु आहेत. तर गुरु याबद्दल बोलायला आवडेल कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून मी सुरुवातीला वंदनीय आचरणीय समाज सुधारक समाज शास्त्रज्ञ सद्गुरू श्री वामनराव पै आणि मातृतुल्य माई यांना मी प्रथम वंदन करतो. आणि आपण सर्व माझे रोटेरियन बंधू भगिनी आपल्यालाही वंदन करतो. आमची विश्व प्रार्थना आपल्या सर्वांसाठी म्हणतो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. गुरु, आता सगळ्यांना माहिती आहे गुरु याचा अर्थ अंधकारापासून प्रकाशाकडे, अंधकार म्हणजे अज्ञानापासून ज्ञानाकडे, हा सगळ्यांना अर्थ आता माहिती आहे. आता गुरु म्हटल्यावर साधारणपणे सगळ्यांच्या डोळ्यासमोर दाढीवाला माणूस वगैरे अशा प्रकारचं येतं, कारण आपल्याला लहानपणापासून ऋषी मुनी हे आपल्या डोळ्यासमोर येतात. खरं आहे ते गुरु होतेच अर्थात. पण असं आहे की गुरु, मगाशी बिपिननी सांगितलं सर, जो कोणी आपल्याला भेटेल प्रत्येकाकडनं काहीतरी शिकण्यासारखं असतंच. आणि खरं आहे ते, कारण अगदी मी माझ्या हॉस्पिटलमधलं खरं सांगतो की माझ्या ऑपरेशनच्या असिस्टंट जो आहे त्याच्याकडनं सुद्धा मी काही शिकलो. कारण एखाद्या ज्यावेळी ऑपरेशन करताना अचानक ऑपरेशनमध्ये कॉम्प्लिकेशन निर्माण व्हायला लागलं, अहो कित्येक वेळा असिस्टंटला थर्ड पर्सन्स ऍटिट्यूड असते आणि तो पटकीने काही इतकी सिंपल गोष्ट सांगतो विच समटाइम यू मे नॉट. नाही का, तुम्हाला कल्पना असेल चार्टर्ड अकाउंटंटना माहिती आहे की अकाउंट चेक करताना आपल्याला सगळं बरोबरच वाटतं आणि दुसरा येऊन एखादी साधी चूक काढतो. त्यामुळं कुणाकडनं आपण शिकू शकतो सांगू शकत नाही. म्हणून आमच्या जीवनामध्ये सुंदर वाक्य आहे, कोण कोणाला कधी केव्हा कसा उपयोगी पडेल हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही. तेव्हा सगळ्यांशी संबंध चांगले राखण्यात आणि ठेवण्यात खरं शहाणपण आहे. तो गुरु हे जागोजागी गुरु, अगदी साधी गोष्ट आहे. आपल्याला अगदी लहानपणी जर गुरु म्हणलं तर आपली आई गुरु असते, नाही का? म्हणजे आपल्याला सगळ्या साध्या साध्या गोष्टी आईच शिकवते. आपल्याला शिकवते म्हणण्यापेक्षा काय माहितीये का, आईचं जे वागणं असतं ना त्यातून आपण शिकत असतो. आई बोलते कशी बघा तुम्ही, अगदी लहान बाळ सुद्धा सतत आईच्या चेहऱ्याकडे बघत असतं. बरं, आई कसं बोलते, आई भांडाभांडी करते का, आई खोटं बोलते का, लक्षात आहे नाही. पण आजकाल मॉडर्न आया तर दारू बिरू पितात. संस्कार होतात, लक्षात ठेवा, संस्कार करायचे नसतात. तेव्हा आई ही आपली पहिली गुरु असते. आणि लक्षात ठेवा, वयाच्या पहिल्या 9 वर्षापर्यंत आपलं अंतर्मन उघडं असतं. त्यावेळी जे संस्कार होतात ना ते खूप पक्के असतात. म्हणजे आपल्या प्रतिक्षिप्त क्रिया यावेळी डेव्हलप होतात. म्हणजे प्रत्येकाची एक रिॲक्शन करण्याची पद्धत असते ना ती लहानपणावरती खूप अवलंबून असते. उदाहरणार्थ बघा तुम्ही, उदाहरण मला, आता मी झोपडपट्टीत प्रॅक्टिस केली आहे बरीच वर्ष, तर तिथं शिव्या सगळ्या ऐकल्यात मी, म्हणजे मला सगळ्या शिव्या माहिती आहेत. पण कोणी जर मला शिवी दिली ना, मी शिवी देऊच शकत नाही. याचा अर्थ मला शिव्या माहीत नाहीत का, माहीत आहेत, पण मी माझ्या आई वडिलांना कधी शिवी देताना ऐकलंच नाही. माझ्या नातेवाईक माझी प्रतिक्षिप्त क्रियाच शक्य नाही. म्हणून ज्यावेळी एखादा कुणी आम्हाला शिवी देतो ना
त्यावेळी त्याच्याबद्दल राग येऊ देऊ नका, कारण त्या बिचाऱ्यावर लहानपणी संस्कारच तसे झाले. तर आई वडीलच एकमेकाला शिव्या देत असतील, नातेवाईक देत असतील, आजूबाजूचा परिसर असेल, तर त्याच्याकडनं ओवी अपेक्षित नाही. लक्षात ठेवा, म्हणजे लहानपणी आई जे संस्कार होतात ना आईकडून, अतिशय आणि महत्वाचं काय, निरपेक्ष प्रेम असतो, नुसते संस्कार नाही. आई ही गुरु काय माहितीये, निरपेक्ष, अपेक्षा नाही काही मुलाकडून, निरपेक्ष असते. नाही का, एक सुंदर एक गोष्ट मी मध्ये वाचली की एकदा एक आजी वृद्धाश्रमात होत्या आणि त्या जरा आजारी होत्या, म्हणजे आता किती दिवस टिकतील शंका नव्हती. म्हणून त्यांचा मोठा मुलगा देखील मोठा हुद्द्यावर होता, ऑफिसर होता, आणि त्याचा मुलगा म्हणजे आजीचा नातू असे आजीना भेटायला आले वृद्धाश्रमात. बरं, तर ते वृद्धाश्रमाचे चालक होते ना, ते म्हणाले, अहो या आजीबाई आता केव्हा जातील सांगता येत नाही, तर त्या काय म्हणतायत की इथं जरा सगळे पंखे लावा. मग त्या असं का म्हणतात आजीना विचारलं, तर त्यामुळे काय आजी म्हणाले त्या, कसं आहे की मला लहानपणी गरिबीची सवय आहे आणि मला पंखा पाहिजे अशातला भाग नाही, पण वृद्धाश्रमात तुम्ही पंखे लावा. मग काय कारण आहे बरं का, तुमचा नातू ऐकत असतो, मुलगा ऐकत असतो ते, तर ती काय म्हणाली, कसं आहे माहिती का, माझ्या मुलाला तशी सवय नाही, तो ज्यावेळी पुढे वृद्धाश्रमात येईल ना त्यावेळी त्याला पंखा पाहिजे. लक्षात घ्या आईचं हृदय कसं असतं ते. म्हणजे दोन्ही गोष्टी झाल्या, त्या मुलाला चांगला कळलं ना आणि त्या नातवाच्या लक्षात आलं, बरोबर लक्ष. आईचं हृदय म्हणजे निरपेक्ष प्रेम करणारा गुरु असतो. लक्षात ठेवा, फक्त देणं. गुरु काय करतो, देत राहतो, देत राहतो. हे आईकडून शिकण्यासारखं नाही का, आईला काही अपेक्षा नसते मध्ये. आता दुसरे आपल्याला माहिती आहे, गुरु आपले वडील. येस, वडील काय करतात, समाजामध्ये कसं वावरायचं ह्याचं आपल्याला शिक्षण देत असतात. कित्येक वेळा कठोरही असतात बरं का, पण खरं सांगू, वडील असं काय आपल्या संस्कृतीत पुरुषांनी रडायचं नाही वगैरे असं काहीतरी कन्सेप्ट, चुकीचा कन्सेप्ट आहे. अहो, प्रत्येक पुरुष हा 49% स्त्री असतो आणि 51% पुरुष असतो, आणि एक्झॅक्टली उलट असतं. लक्षात ठेवा, पुरुष देखील सहृदय असतात, पण एक काहीतरी चुकीचा कन्सेप्ट आपल्याकडे. पण लक्षात ठेवा, तुम्ही लक्षात येईल की बापाची मुलगी असेल ना, मुलगी सासरी जाते तर सगळ्यांसमोर तो रडत नाही, पण नक्की रडतो घरी, नाही का. तर लक्षात ठेवा, वडील हे अतिशय महत्वाचे गुरु. कारण समाजात कसं वावरायचं, समाजाला टक्के टोणपे कसे परतवायचे, गंभीर प्रकृतीला हे सगळं वडील मुलाला आपोआप त्यांच्या प्रत्यक्ष कार्यवाहीतून शिकवत असतात. लक्षात ठेवा, आणि संरक्षणही करतात मुलाचं. एक आधार असतो ना घरामध्ये वडिलांचा, वडील हे दुसरे महत्वाचे गुरु असतात. आता तिसरे गुरु म्हणजे काय, आपले शिक्षक. लक्षात ठेवा, शिक्षक हे देखील गुरुच असतात. तर बऱ्याच वेळा गोंधळ काय होतो, शिक्षक आणि सद्गुरू. गुरु म्हणतो आपण ज्यांना, गुरु सद्गुरू यामधला फरक लोकांच्या लक्षात येत नाही. दोघंही शिकवत असतात, गुरु देखील सद्गुरू देखील शिकवत असतात ना, पण यामध्ये एक फार महत्वाचे काही फरक आहे. मी तुम्हाला ते फरक सांगणार आहे, तुम्हाला मजा येईल ऐकायला. म्हणजे मजा म्हणजे काय, समथिंग डिफरंट, सॅलियंट फीचर्स, की गुरु आणि शिक्षक यामध्ये फरक काय. दोघंही वास्तविकता शिकवत असतात. आता मी सांगतो, शिक्षक असतात ना, शिक्षक ते तुमच्या बौद्धिक वाढीची सगळी जबाबदारी घेतात, नाही का. तुमची बुद्धिमत्ता कशी वाढेल, तुमचं ज्ञान किती वाढेल, सगळ्या जबाबदारी घेतात. पण हे सद्गुरू असतात ना, सद्गुरू ही स्वतःच्या बौद्धिक वाढीची जबाबदारी स्वतःवरच आहे याची जाणीव करून देतात. डिफरन्स आहे, सॅलियंट फीचर. तुम्हाला जाणीव करून देतात की तुमच्या बौद्धिक वाढी तुमच्यावर जबाबदारी आहे, मी असलो तरी जबाबदारी, काम तुला करायचंय याची जाणीव करून देतात. शिक्षक कसं तुम्हाला गरज असलेल्या सगळ्या गोष्टी देतात. बघा, मुलं शंका विचारतात ना, सगळ्याची उत्तर देतात धडाधड, बरोबर आहे की नाही. पण तुमच्या जवळच्या अनावश्यक गोष्टी काढून टाकायचं काम सद्गुरू करतात. थोडा फरक आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी मागतील ते शिक्षक दे पुरवठा, पण सद्गुरू काय करतात, अनावश्यक गोष्टी दे रिमूव्ह इट, बरोबर आहे. नंतर शिक्षक काय करतात, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतात, नाही का. आपण शिक्षकांना प्रश्न विचारतो, उत्तरं देतात ते. गुरु काय करतात, तुमच्या उत्तरावर प्रश्न विचारतात. का माहितीये, म्हणजे तुम्ही विचार करायला पाहिजे, स्वतः विचार करायला सुरुवात करा. पण तुम्ही जे काही उत्तर असतात ना, उत्तरं तुमची, त्याच्यावर ते प्रश्न विचारतात. आणि शिक्षकांना काय असतं माहितीये, आज्ञाधारकपणा, शिस्त ही अपेक्षित, शाळेमध्ये किंवा कुठेही बघतो अपेक्षित असते. पण गुरुला काय असतं माहितीये, विश्वास आणि माणुसकी अपेक्षित असते. डिफरन्स आहे, सॅलियंट थोडा डिफरन्स आहे दोन्हीमध्ये. लक्षात येतं तुमच्या. येस, या गुरुंना कसं विश्वास आणि माणुसकी अपेक्षित असते सद्गुरूंना. आणि शिक्षक तुम्हाला बाहेरच्या जगात कसं जगायचं याचं ज्ञान देतात, नाही का.
अभ्यास करता, तुम्ही काही क्वालिफिकेशन मिळवता, मग बाहेर जगण्यासाठी जे लागतं, इंजिनिअरिंग केलं, डॉक्टरिंग केली, काय केलं, त्याचं ज्ञान देतात ते. अगदी बरोबर. सद्गुरू वेगळे असतात. सद्गुरू काय करतात, नाही तुम्हाला अंतर्मनाकडे जाण्याचा प्रवास दाखवतात. अंतर्मनाकडे जो सच्चिदानंद आहे ना आतमध्ये, त्याच्याकडे जाण्याचा प्रवास दाखवतात, ते दिशा दाखवतात. दिशा लक्षात ठेवा. दॅट इज द डिफरन्स. कारण शेवटी माणसाला काय असतो, तुम्हाला कोणाला विचारलं की तुम्हाला जीवनात काय हवंय, माणसाचा जन्म आहे कशासाठी, लोकांना उत्तर देता येत नाही. हो, नाही देत आहे. काय जन्मलोय, आता मरत नाही म्हणून जगतोय, असं नाहीये ते, नाही का. बर्थ आणि डेथ असं म्हणतात ना, एबीसीडी जीवनाची माहिती पाहिजे. बर्थ आपल्या हातात नाही आहे, खरं आहे. डेथ आपल्या हातात नाही, पण मध्ये सी आहे ना, चॉईस टू लिव्ह, तो आपल्या हातात आहे की नाही. एक्झॅक्टली. तर आपल्याला काय असतं माहितीये का, आनंद हवा असतो, बाकी काय असतो नाही. आनंद, समाधान हे आपल्याला हवं असतं. बाकी काय ते लोक काही म्हणतात की मला साक्षात्कार व्हायला पाहिजे आणि मला मोक्ष मिळायला पाहिजे, काही नाही. देव बिव सगळ्यांना खरं म्हणजे माहित नसतं. देवावर जे विश्वास प्रचंड विश्वास ठेवतात त्यांनाही देव कल्पना नसते. प्रत्येकाला काय हवं असतं, आनंद हवा असतो की नाही. म्हणजे मी उदाहरणात गमतीने सांगतो की एखादा रांजण असेल, त्या रांजणामध्ये देव ठेवला, म्हणजे जे काही तुमचं श्रद्धास्थान असेल ते ठेवलं, नाही का, जे तुम्हाला पाहिजे म्हणता तुम्ही, आणि दुसऱ्या रांजणामध्ये सुख आणि समाधान ठेवलं आणि सांगितलं मोफत आहे, तुम्ही रांग लावा. कुठे रांग लागेल? सुख आणि समाधानाकडे लागेल. श्रद्धास्थानाकडे रांग लागणार नाही, कारण ते तरी कशासाठी हवं, सुख आणि समाधान मिळण्यासाठीच ना. तर लक्षात ठेवा, हा कन्सेप्ट क्लिअर झाला की तो कसा मिळवायचा, अंतर्मनाकडे जाण्याचा मार्ग सद्गुरू दाखवतात. लक्षात ठेवा, दॅट इज इम्पॉर्टंट, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा, आता शिक्षक काय करतात, तुम्हाला यशाचा मार्ग दाखवतात. प्रत्येकाला यश हवं ना, यश हवंच की प्रत्येकाला. यशाचा मार्ग दाखवतात. आणि ऍक्च्युली तुम्हाला सद्गुरू काय करतात, साक्षात्काराचा मार्ग दाखवतात. आता पुन्हा साक्षात्कार म्हणजे प्रश्न आला, साक्षात्कार म्हणजे काय. साक्षात्कार म्हणजे काय असतं, लोकांच्या कल्पना असतात बऱ्याच वेळा, किंवा मोक्ष वगैरे ज्या कल्पना असतात. साक्षात्कार म्हणजे काहीतरी लहानपणी आपण सिनेमात वगैरे पाहिलेलं असतं ना, 4 हाताचं कोणतरी येतो आणि वरमगृही म्हणतो, वर बाग म्हणतो वगैरे, आणि त्याचा प्रकाश पडतो. असं काही नसतं. साक्षात्कार म्हणजे खरं सांगू का, किंवा मोक्ष म्हणजे ज्यावेळी आपला इगो, मीपणा नष्ट होतो ना, साक्षात्कार झाला. तुमचा मीपणा जाणं खूप अवघड असतं, खूप अवघड असतं. लक्षात येते. तेव्हा साक्षात्काराचा मार्ग सद्गुरू दाखवतात. मीपणा गेल्याशिवाय त्याला साक्षात्कार म्हणायचं. मीपणा जाण्याची, आणि काय असतं कळतं बऱ्याच जणांना, वळत नाही. आणि ते वळलं एकदा की मग मजा यायला लागते. आणि शिक्षक काय करतात, जगाविषयी ज्ञान देतात, आणि सद्गुरू मात्र स्वतःविषयी ज्ञान देतात. स्वतःविषयी बघा, सगळे सॅलियंट छोटे छोटे फीचर्स आहेत, काय फारसं नाही. किंवा आता काय बघा, सद्गुरू तुम्हाला हुशार बनवतात, स्वाभिमान आणि अभिमान निर्माण करतात की नाही. कारण तुम्ही एवढा चांगले शिकलात, चांगलं ज्ञान मिळालं की तुम्हाला स्वाभिमान येतो, असलंच पाहिजे. अभिमान येस ते असलं पाहिजे, पण अर्थात अहंकार नसला पाहिजे. बरं, हे महत्वाचं. अभिमान असलाच पाहिजे. वाय नॉट, आय गॉट दिस नॉलेज, त्याचा अभिमान असलाच पाहिजे. पण अहंकार आणि अभिमान फरक काय माहिती का. अभिमान म्हणजे मला सगळं येतं, बेस्ट आहे माझं नॉलेज, अभिमान. पण जेव्हा तुम्ही म्हणाल की दुसऱ्या कोणाला येत नाही, सगळ्यांपेक्षा मलाच येतं, तुलना आली की अहंकार आला. अहंकार आणि अभिमान मध्ये हाच फरक आहे, लक्षात ठेवा. when you start comparing with others, अहंकार, स्वतः ओके, अरे अभिमान असलाच पाहिजे एखाद्या गोष्टीचा, व्हाय नॉट, बरोबर आहे की नाही. तुमच्यातील दुराभिमान दूर करतात सद्गुरू काय करतात, अहंकार दूर करतात तुमच्याला. हे लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, सॅलियंट आहे, पण व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो, यू शुड बी स्ट्रॉंग बट नॉट रूड, यू शुड बी काइंड बट नॉट वीक, यू शुड बी अंबल बट नॉट टिमिड, आणि यू शुड बी प्राऊड बट नॉट अरोगंट. हे अगदी लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. दुसरं काय करतात, शिक्षक तुम्हाला सारख्या सूचना देतात. बघा, देतात की सूचना, ते द्यायलाच पाहिजे ना, कारण आपल्याला अज्ञान असल्यामुळे सूचना देतात. आणि सद्गुरू काय करतात, तुम्हाला घडवितात. लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि शिक्षक काय करतात, तुम्हाला मनाला धारदार बनवतात, नाही का. नॉलेज कसं धारदार आणि कटिंग एज टेक्नॉलॉजी वगैरे म्हणतो ना आपण, येस, तुम्हाला धारदार बनवतात. आणि सद्गुरू काय करतात, मनाला उघडं करून दाखवतात, मनाला उघडून दाखवतात, ओपन, मनाला उघडून दाखवतात. बरं, तसं दुसरं आता बघा, छोट्या छोट्या अडचणी सोडवण्याचं ज्ञान आपल्याला शिक्षक देतात, नाही. आपल्या अडचणी येत असतात बरेच जण, ते सोडवण्याचं ज्ञान शिक्षक देत असतात. पण अडचणीच्या मूळ मुद्दाच निकालात काढतात, बरोबर आहे ना. या सगळ्या ज्या अडचणी असतात ना, रूट कॉज अनालिसिस करून ते मूळच निकालात लावतात. आपण काय करतो, सुपरफिशियल गोष्टी थातूर मातूर आपण म्हणतो ना, पॅचवर्क करत बसतो. नाही, सद्गुरू काय करतात, मूळच निकालात लावतात, मूळ फिनिश. बऱ्याच वेळा एका मोठ्या सद्गुरूने एकाने विचारलं
की सद्गुरू आम्हाला सारख्या अडचणी येतात आणि कठीण प्रसंग येतात आणि आमच्यावर खूप अवघड प्रसंग होतात आणि खूप कठीण तुमच्यावर काय येत नाहीत कठीण प्रसंग, तुमच्यावर मोठे मोठे प्रसंग काय येत नाहीत? सद्गुरूंनी सुंदर उत्तर दिलं. काय माहितीये म्हणले, मी अडचण आणि जो प्रसंग असतो तो मोठा होऊच देत नाही. कळलं की नाही? मोठा होऊच देत नाही, मुळातच नाही होऊ देत. तुम्ही मोठा व्हायची वाट बघता आणि मग तो सोडवायचा प्रयत्न करता. मी मोठा होऊच देत नाही प्रॉब्लेम, छोटा असतानाच फिनिश करतो. नंतर काय करतात शिक्षक, तुम्हाला हाताला धरून नेतात. शिक्षक नाही, हाताला धरून नेतात. दे हेल्प यू अ लॉट. पण ते काय करतात, स्वतःचे आचरणाने सद्गुरू मार्ग दाखवतात. मी म्हणलं ना की काय असतात, संस्कार करायचे नसतात, संस्कार होतात. आता सद्गुरूच जर व्यवस्थित वागत नसतील, बोलत असतील, एक आपण म्हणतो ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. त्यांचं आचरण बघून शिष्य शिकत असतात आपोआप. त्याचं आचरण कसलं पाहिजे, तुम्ही जसं बोलतात तसं जे करतात ना ते सद्गुरू, आणि आता बोलतात एक आणि करतात दुसरं. आपण बघतो ना ते गल्लागुरू सद्गुरू तेच करतात. सद्गुरू नव्हेच ते सद्गुरू नव्हे, ते गुरुडम. खरे सद्गुरू त्यांचं आचरण कसं असतं त्यातनं तुम्ही आपोआप शिकत जाता. आणि आता गंमत बघा, ज्ञान मिळाल्यावर तुम्ही आनंद साजरा करतात ना. आता आपण नाही का डिग्री मिळाली आनंद साजरा करतो, व्हेरी ट्रू. आणि ज्ञानाची अनुभूती झाल्यावर आयुष्यच आनंदमय होतं. फरक आहे ना दोन्हीमध्ये. आपलं आयुष्यच आनंदमय करणं हे सद्गुरूंचं काम आहे. तेव्हा आपण अगदी बरोबर आहे, आनंद साजरा आपण केला पाहिजे यात शंका नाही. असे हे थोडे थोडे सॅलिएंट फीचर्स, थोडे थोडे डिफरन्सेस आहेत, पण दे आर देअर. आणि तुमच्या लक्षात येईल, प्रत्येकाला कोणीतरी गुरु असतात. जसे आमचे सद्गुरू वामनराव पै आहेत, तसे अनेक चांगले चांगले गुरु आहेत. त्या प्रत्येकाने हे लक्ष, हे तुम्ही इकडे लक्ष दिलं तुमच्या लक्षात येईल हे खरं आहे म्हणून. आणि आपल्या देशात गुरु शिष्य परंपरा आहेच ना, कितीतरी गुरु शिष्य परंपरा आहे. आणि ते कसं आपल्याला शिकवत. आता बघा गंमत, आता विवेकानंद होते, विवेकानंद बरोबर, म्हणजे त्यांचं पूर्वीचं नाव काय होतं, नरेंद्रचे पहिले गुरु वडील पण ते वकील होते, ते खूप प्रख्यात वकील होते. तर कसं आहे बघा, ज्यावेळी नरेंद्र लहान होता त्यावेळी तो चालला होता आणि त्याचे वडील सहज त्यांना विचारलं, काय नरेंद्र तू पुढे कोण होणार आहे? पुढे कोण होणार? आपण विचार नाही केला, लहान मुलाला प्रश्न विचारला. तर तेवढ्यात काय होतं, त्या काळात असे घोडागाड्या असायच्या ना, आजकाल आपल्याला बघायला मिळत नाही घोडागाडी. तर घोडागाडी चालली होती. तर तो काय म्हणाला, म्हटला मी घोडागाडीचा ड्रायव्हर होणार म्हटला, नाही का. तो ह्याच्यावर बसत, ही लहान मुलांचा हे असतं ना, ड्रायव्हर होणार. आता खरं म्हणजे एखाद्या वडिलांना राग आला असता ना, हे काय अम्बिशन झाली याची, घोडागाडी चालवायचा ड्रायव्हर कसला होणार. वडील काही बोलले नाहीत, वडील शांत बसले आणि घरी आले. माहितीये, म्हणजे तो घोडागाडीचा सारथी होता ना, सारथी. तर ते घरी आले आणि त्यांच्या घरामध्ये महाभारताचं चित्र आहे बघा. तुम्हाला कल्पना आहे महाभारत चित्र नाही का, कृष्ण सारथ्य करतोय आणि मागे अर्जुन बसलाय. ते म्हणले, हो सारथी हो, पण कुणासारखा हो, या कृष्णासारखा हो. सी, म्हणजे वडील सांगण्याची पद्धत किती वेगळी आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी त्याला, विवेकानंदाला ज्ञान दिलं ना, नरेंद्राला. अरे कोण हो तू? कृष्णासारखा सारथी हो, कृष्णासारखा महागुरु हो, हे त्याला सांगितलं. म्हणजे वडील हे पहिले गुरु. आणि दुसरे त्यांचे गुरु कोण? परमहंस. आपल्याला माहिती रामकृष्ण परमहंस गुरु होते. लक्षात ठेवा, विवेकानंद हे अतिशय हुशार होते, अतिशय हुशार होते. आणि त्यांची अध्यात्मामध्ये खूप खोली होती बरं, खूप खोली होती. म्हणजे त्यांना रादर तुम्ही म्हणता एनलायटनमेंट ज्याला म्हणतात ना, दे हॅड ऑलरेडी हॅड दॅट. आणि ते अध्यात्म मार्गाला जाऊन हळूहळू संन्यास घ्यायच्या तयारीला लागले. इथं बघा, इथं रामकृष्ण परमहंसांचं किती, आता ते स्वतः रामकृष्ण परमहंस संन्यासी होते. पण डू यू नो विवेकानंदांनी काय सांगितलं, हे बघा नरेंद्र, हे बघ तुझं या जगामध्ये येणं आहे ना, हे संन्यास घेण्यासाठी नाही बरं. आपला भारतवर्ष आहे, या भारतवर्षाला तू वर आणलं पाहिजेस. आपला जो सनातन धर्म आहे याला वर आणलं पाहिजेस, आणि यासाठी तू काम कर, असं रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना सांगितलं. म्हणून विवेकानंद आपल्याला मिळाले, अन्यथा ते संन्यास घेणार होते त्यांच्यासारखा. मग इथं सद्गुरू ओळखतात कुणाची काय कॅपॅबिलिटी आहे आणि कुणाची नाही आहे. मग ही जसं हल्ली ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणतात ना, हे गुरुंना कळतं की कोण कशासाठी उपयोगी आहे आणि कोण कशासाठी नाही. हे गुरु बरोबर गुणग्राहक असतात, लक्षात ठेवा. त्या रामकृष्ण परमहंसांनी त्यांच्यासारखा संन्यास घ्यायला नाही सांगितला. त्याने काय सांगितलं, नो, यू आर वॉन्टेड फॉर दिस कंट्री. या देशाला तुझी गरज आहे, या भारतवर्षाला तुझी गरज आहे. आणि आपला जो धर्म आहे तो सर्व जगाला कळावा, कारण इतका सहकारात्मक धर्म जगात कुठला नाही. नाही का, बघा तुम्ही भारतामध्ये आतापर्यंत भारताने कधी दुसऱ्या देशावर स्वारी केली नाही. वसुधैव कुटुंबकम,
हीच आपल्या संस्कृतीची धारणा आहे. दुसऱ्यांचा विचार ही आपली धारणा आहे. अशी धारणा दुसऱ्या कुठल्याही देशाची नाही, लक्षात ठेवा. सगळे देश स्वार्थी आहेत. तुम्ही पहा वाटल्यास निर्माण केलं की आपला भारत देश सर्वार्थाने प्रगतीपथावर जावा आणि त्यांनी जगाचं नेतृत्व करावं. कारण काय, नेतृत्व जर चांगलं असेल ना, की ज्याचं असं वैशिष्ट्य असेल की संपूर्ण जगात शांती व्हावी, सगळ्यांचं भलं व्हावं, असा जर देश नेतृत्व करेल तरच शांती आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अमेरिका एका अर्थाने ताकदवान आहे का शांती जगात? नाहीये शांती. कारण अमेरिका अतिशय सेल्फिश, अतिशय स्वार्थी देश आहे. तो फक्त स्वतःच चालावं चरितार्थ म्हणून युद्ध घडवून आणतो. ही वस्तुस्थिती आहे. कारण ते शस्त्र निर्माण करतात ना, आणि त्यांना शस्त्र वापरली जायला पाहिजेत. पण भारत देश असा नाही आहे. भारताची संस्कृती अतिशय उच्च आहे, लक्षात ठेवा. म्हणजे अशी संस्कृती असलेला भारत देश प्रगतीपथावर गेला पाहिजे, पॉवरफुल झाला पाहिजे. कारण पॉवरफुल झाल्याशिवाय तुमचं कोण ऐकणार आहे? अशक्त माणसाचं कोणी नेतृत्व स्वीकारित नाही ना. म्हणून ते जीवनविद्येचं खरं तत्वज्ञान आहे की भारत देश म्हणून काय पाहिजे, मटेरियल प्रोग्रेस ऍज वेल एज फिलॉसॉफी, म्हणजे आपलं जे अध्यात्म आहे ते देखील दोन्ही बॅलन्स व्हायला पाहिजे. बॅलन्स, तारतम्य पाहिजे दोन्हीचं. ही जीवनविद्येची कल्पना आहे, लक्षात ठेवा. जीवनविद्या ही या आधारावर आहे, अतिशय तर्कशुद्ध आहे, अतिशय सायंटिफिक आहे. याचं कारण काय, कुठलंही अतिरेक नाही कुठल्याही गोष्टीचा. म्हणजे आमचंच फक्त चांगलं असं नाही. म्हणून आमच्या सद्गुरूंनी काय केलं माहितीये, दोन्हीचा अभ्यास केला. डेल कार्नेजी, डॉक्टर मर्फी, विल्यम जेम्स, या सगळे फॉरेन फिलॉसॉफर्स. आणि आपलं तर काय, ऋषीमुनींचं तत्वज्ञान, संतांची शिकवण आपलं जबरदस्तच आहे, यात शंकाच नाही. आणि खरोखर सांगतो, तुम्ही संतांचा जर कुठलाही अभंग बघितला, अतिशय लॉजिकल आहे. तिथे कुठेही अंधश्रद्धा नाही, लक्षात ठेवा. अंधश्रद्धेवरती वार आहे ऍक्च्युली. आपण त्यांची खरी शिकवण समजूनच घेतली नाही, कळलं की नाही. तर असे आपले गुरु. दुसरं कुठलं सांगू उदाहरण छानपैकी, तेव्हा चंद्रगुप्त मौर्य, ग्रेट एक्झाम्पल, ग्रेट. चंद्रगुप्त मौर्यांचा गुरु तुम्हाला माहित आहे, आर्य चाणक्य. ते तरी काय झाले गुरु? आर्य चाणक्यांच्या लक्षात आलं की जो अलेक्झांडर येत होता, सिकंदर, आणि भारत वर्षावर राज्य स्वारी करत होता. त्याचं एम काय होता, संपूर्ण भारतवर्ष जिंकायचा. म्हणून त्याने पहिल्यांदा अंबिराजाला वश करून घेतलं. म्हणजे आपल्याकडे फितुरी पहिल्यापासून होतीच, आणि पोरसावर हल्ला केला. तो त्या पोरसाचा देश आणि मगध साम्राज्य शेजारी होतं. आणि आपल्याला माहिती आहे, दोन देशामध्ये युजली काही पटत नसतं. तर नंदराजाला हा म्हणला की अरे बाबा, हे बघ, तो डिव्हाइड अँड कॉन्कर करेल, एकेकाला हरवत जिंकेल. त्याच्यापेक्षा तू आता पोरसाला मदत कर, म्हणजे भारतवर्ष वाचेल. मग नंतर तुम्ही बसा भांडत एकमेकाचे. ऐकलं नाही ना नंदानी. मग आर्य चाणक्याला स्वतःला काय हवं होतं का? नाही. मग त्यांनी काय केलं, चंद्रगुप्त मौर्य, जो खरं म्हणजे काय म्हणजे आजकाल नोमॅडिक ट्राईब म्हणतात ना, त्यातला होता. मोर पाळणारी लोक असतात ना, त्याचा होता तो मोर. आणि मुरादासीचा मुलगा होता, निषाद पुत्र म्हणतात त्याला, होता. त्याच्यात क्षात्र गुण त्याने बघितले, त्याला शिक्षण दिलं. म्हणजे बघा, आचार्य किंवा शिक्षक किंवा सद्गुरू काय करतात, त्याला शिक्षण दिलं आणि नंदराजाचा पराभव केला. आणि पुढे त्यांनी जो सेल्युकस, जो नैसर्गिक मृत्यूने मेला, पण सेल्युकसचा पराभव केला, त्याच्या मुलीशी लग्न सुद्धा केलं. मग चाणक्य असा होता. पण चाणक्याचं पुढचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगितलं पाहिजे, हे महत्वाचं लक्षात ठेवा. चंद्रगुप्त मौर्य झाला राजा वगैरे, सगळं झालं आणि चांगलं होतं. त्याचं मौर्य डायनेस्टी तुम्हाला माहिती आहे, भारत वर्षात सगळ्यात लार्जेस्ट डायनेस्टी म्हणजे मौर्याची. माहिती आहे की तुम्हाला? माहिती आहे, अक्षरशः इराण, आत्ताचं इराण, अफगाणिस्तान, बांगलादेश सर्व आपल्या मौर्य डायनेस्टीमध्ये होतं. फक्त अगदी कोपऱ्यामध्ये, अगदी साऊथला चौल, केरळपुत्र आणि पांडियन यांचं एक छोटंसं राज्य होतं. बाकी सगळं मौर्य डायनेस्टी होती. पण चंद्रगुप्त मौर्य पहिल्यांदा जनताभिमुख होता, लक्षात ठेवा. आमच्या जीवनविद्येचे 3 गुरु आहेत ना, त्यातले आर्य चाणक्य एक आहेत, दुसरे भगवान श्रीकृष्ण आहेत, आणि तिसरे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या सगळ्यांच्यात कॉमन पॉईंट काय होता माहितीये? बहुजन हिताय बहुजन सुखाय. ज्यावेळी बघितलं की चंद्रगुप्त मौर्य ज्यावेळी ऐशारामाने हळूहळू काय करा, नाच गाणी वगैरे यात गुंग व्हायला लागला. डू यू नो, आर्य चाणक्य राज्यात राहत नसे, तो राहत असे जंगलात. तो परत आला आणि त्यांनी चंद्रगुप्त मौर्याला ठणकावून सांगितलं, हे बघ, तुला मी राजा का बनवलाय? जनताभिमुख तू असलं पाहिजेस. तू जर असं ऐशारामात आणि हे कर स्वच्छंदी करायला आलास, मला चालणार नाही. लक्षात ठेव, तुझ्यासारखे 10 चंद्रगुप्त मी निर्माण करेन. याला गुरु म्हणतात. गुरु म्हणजे काय, ते बघतात शिष्य कसा वागतोय ते सुद्धा, म्हणजे त्याचं पुढचं आचरण सुद्धा कसं आहे ते. असे ते गुरु होते आर्य चाणक्य, बरोबर आहे. आणि आपल्याला अजून कितीतरी छान गुरु शिष्य परंपरा माहिती आहेत, नाही का? आपल्या रमाकांत आचरेकर, नाही का, सचिनचे गुरु माहिती आहे. सचिन किती कृतज्ञ असतो. आणि आम्ही खरं सांगू तुम्हाला, म्हणतो आम्ही जो हे असतं ना, गुरुपौर्णिमा, हा जीवनविद्या कृतज्ञता दिन म्हणून पाळतो. गुरुपौर्णिमा आम्ही म्हणतो कृतज्ञता दिन. का बरं?
कारण सगळ्या शिष्यांना आपल्या गुरुविषयी कृतज्ञता असते की नाही, पण जीवनविद्येचं वेगळंच बोलणं आहे. जीवनविद्या म्हणते नो 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 नो, शिष्याना गुरुबद्दल कृतज्ञता असल्यात शंकाच नाही, पण गुरुलाही शिष्याबद्दल कृतज्ञता पाहिजे. व्हेरी सिम्पल. अहो शिष्यच नसेल तर गुरु कुठे? अहो विद्यार्थीच नसेल तर शिक्षकाचं काय काम? पेशंटच नसतील तर डॉक्टरचं काय काम? तेव्हा जसं पेशंटनी डॉक्टर बद्दल कृतज्ञता पाहिजे बाळगली पाहिजे, तसं डॉक्टरने देखील पेशंट बरोबर, शिक्षकाने देखील विद्यार्थ्याबद्दल कृतज्ञता बाळग, म्हणून आम्ही याला कृतज्ञता दिन असंच म्हणतो. जीवन विद्या हा आता सध्या आमच्याकडे खूप जोरात सुंदर महोत्सव चालू आहे, वेगवेगळी प्रवचनं असतात. सांगायचा उद्देश काय की हा कृतज्ञता दिन म्हणून जीवन विद्या पाहते. तेव्हा लक्षात ठेवा, कृतज्ञतेसारखं दुसरं नाही. बरेच जण म्हणतात, आपल्या संतांनी सांगितलंय, परोपकार म्हणजे पुण्य, परपीडा म्हणजे पाप, नाही का? किंवा ईश्वर स्मरण म्हणजे पुण्य, ईश्वर विस्मरण म्हणजे पाप. जीवनविद्या काय म्हणते माहितीये? कृतज्ञता म्हणजे पुण्य आणि कृतज्ञता म्हणजे पाप. आमची पाप पुण्याची ही कल्पना आहे. तुम्हाला माहिती आहे आचार्य अत्रे खूप महान होते, आपल्या बहुतेक सगळ्यांना माहितीच आहे नाही का? आमच्या लहानपणीच आम्ही अत्रेंचं भाषण सो ऐकलंय. भावेनाट्य मंदिरच्या बाहेरच्या प्रांगणात झालं होतं. त्यावेळी तुम्हाला सांगतो गोवा मुक्ती संग्राम चालू होता. आचार्य ते तुम्हाला माहिती आहे विक्षिप्त होते, दारू प्यायचे, वाटेल ते बोलायचे. त्याचे अग्रलेख म्हणजे काय खरं नाही. आम्ही नगर वाचनालयात जाऊन वाचत असतो त्यांचे अग्रलेख. तळागुमे काही वेळा सगळ्या वेळी बरोबर असायचे असं नाही. नाटककार अप्रतिम होते, कवी उत्तम होते, विडंबनकार होते, चित्रपटाले अरे काय नव्हते काय ते. तुम्ही आचार्य अत्रेंचं आत्मचरित्र वाचा. मी कसा झालो बऱ्याच जणांनी वाचलं असं असेल, पण आचार्य अत्रेंनी काय लिहिलंय माहितीये? समजा मी ज्या माझ्या मृत्यूनंतर जर कोणी माझं स्मारक किंवा काय माझं तळगं बांधलं, मग ते लिहितात असं लिहिलं. तर त्यावेळी असं लिहा की हा माणूस व्यसनी होता, हा माणूस वाटेल तसं लोकांना बोलायचा, हा माणूस अजिबात वेळ पाळत नसे. म्हणजे त्याच्या जे काय वाईट गुण सगळे त्यांनी लिहिले, पण सगळ्यात शेवटी काय लिहिलं माहितीये? पण हा माणूस कृतज्ञ नव्हता. लक्षात ठेवा, त्या कृतज्ञता हे पुण्य आणि कृतज्ञता हे पाप. तेव्हा प्रत्येकाने कृतज्ञता बाळगली पाहिजे, जसं गुरुबद्दल बाळगली पाहिजे. खरं म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता बाळगली पाहिजे. आज पहा ना, सकाळी उठल्या उठल्या आपल्या संस्कृतीत आहे ना असं काय, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, कर साक्षात गोविंदन, प्रभाते कर दर्शन. अरे आपल्याला हात दिले देवाने, बी ग्रेटफुल टू इट. आणि पहा ना, सकाळी उठल्या उठल्या अरे आज कोटी लोक रात्री झोपतात, अहो काही लाख लोक उठत नाही सकाळी, आपण उठलो ना, कृतज्ञता. खरोखर सांगतो, कृतज्ञतेवर बोलण्यासारखं फार आहे. आणि आपण तर गुरुबद्दल तर कृतज्ञता बाळी पाहिजे. हे कृतज्ञता हा भाव सतत आपल्यात असला पाहिजे. अहो साधी गोष्ट आहे, आपण चहा पितो की नाही, चहा. मी एकदा गमतीनं असंच टपरीवर आपण गेलो चहा प्यायला, तर मी आमच्या मित्राला चहा पिता पिता म्हटलं, अरे आपण अगदी कृतज्ञ असलं पाहिजे. तर म्हणलं कशाबद्दल कृतज्ञ? फुकट देतो काय तो? पैसे देतो, आम्ही चहा पितो, त्यात काय विशेष? नाही रे म्हणलं मी, तसं नाही. तू विचार कर, हा आपल्याला चहा मिळतो की नाही? तुम्हाला माहितीये किती लोक आपल्याला मदत करतात? विचार करा, तो चहाच्या मळ्यात नाही का ती पानं उगवली, मध्ये त्या बिचाऱ्या बायका करतात तिथं बरेच उन्हातानात काम करून ती पानं तोडतात, मग ती वाळवतात, मग तिथल्या कारखान्यात तयार होतं, मग तिथून ट्रेन येतात, ट्रेनमध्ये किती माणसं काम करतात, मग इथं येतं, मग ते व्यापाऱ्यांकडे जातो, व्यापारी बिचारा सगळं कलेक्ट करतो, त्याचे पॅकिंग करतो, त्याची माणसं असतात, तो चहा आपल्याकडे पोचतो. ते चहाचं झालं, दुसरं साखर आपोआप तयार होते का? आज तर ऊस पिकवणारे शेतकरी उन्हातानात घाम गाळतात, तेव्हा कुठे शेतातून ऊस येतो आणि मग त्याचा रसून त्याची साखर, मग आपल्याला साखर मिळते. पाणी वॉटर वर्क्स मध्ये लोक काम करतात, किती लोक काम करतात. शिवाय ते आपल्याला पोचवायला प्लंबर असतात, किती प्लंबर काम करतात. आणि मला सांगा, ज्या धातूचं ते बनवलं असं भांडं, एक खनिज असतं ना, खनिज ते खाणीतून येतं. मग आपल्याला कल्पना आहे खाणीत किती माणसं कामगार मरतात हो, आणि तेव्हा आपल्याला चहा मिळतो. शुड यू नॉट बी ग्रेटफुल? मी तर गमतीनं म्हणतो, एव्हरीबडी शुड बी ग्रेटफुल टू एव्हरीथिंग, दोज आर ग्रेटफुल्स. हे खरी गोष्ट आहे. त्या कृतज्ञता आपल्या मनात सतत असली पाहिजे, प्रत्येक गोष्टीविषयी. आता आणखीन आपले कुठले गुरु आहेत बघा, मला आणखीन एक गंमत वाटली की निसर्ग हा तर आपला जबरदस्त गुरु आहे, नाही का? मला सांगा, आपण निसर्गाचे एक भाग आहोत की नाही? निसर्गाकडे किती शिकता येतं, अनबिलिव्हेबल. आणि खरं सांगतो तुम्हाला, हे सो कॉल्ड आपण शोध लावले वगैरे म्हणतो ना, इन्व्हेन्शन, दे आर ऑल डिस्कव्हरीज बेसिकली. साधी गोष्ट आहे, हे बघा, सफरचंद खालीच पडत होतं वर्षानुवर्ष, कोट्यावधी वर्ष पडत होतं. फक्त न्यूटनला वाटलंय खालीच का पडतं, वर का जात नाही. तिथून विज्ञानाला सुरुवात झाली. आम्ही गमतीनं म्हणतो, अध्यात्म प्रज्ञान म्हणजे
अध्यात्म आणि विज्ञान मध्ये काय फरक आहे? विज्ञान म्हणजे काय? सफरचंद खाली पडलं, विज्ञान गुरुत्वाकर्षण नाही का, खाली पडलं, पण ते जे बीज होतं ना, बीज स्वतःला नष्ट केलं आणि त्यातनं झाड अँटी ग्रॅव्हिटीवर आलं, हे प्रज्ञान. लक्षात ठेवा, प्रज्ञान म्हणजे काय? ज्यावेळी अहंकार रूपी जे बीज आहे त्याचं नष्ट झालं तेव्हा त्यातून झाड निर्माण झालं, तिथं प्रज्ञानाला सुरुवात झाली. खाली पडलं ते गुरुत्वाकर्षण, हे विज्ञान. वर आलं, सद्गुरू आपल्याला वर नेतात, त्याला प्रज्ञान म्हणायचं. लक्षात ठेवा. त्यामुळं निसर्गाकडे जबरदस्त. अहो साधा अगदी आता इंजिनियर लोक सगळं तुम्हाला माहिती आहे, वेल्क्रो ऍक्च्युअली कंपनी नाव आहे. ते ऍक्च्युअली व्हॉट इज दॅट? हुक अँड फास्टनर. अशी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ह्याच्यात गेलात ना जंगलात, प्लॅन्टला चिकटतात बघा, त्या प्लॅन्ट त्याचं त्या काही लोकांनी बघितलं, अरे असं कसं काय चिकटतायत म्हणून ते बघितलं, मग त्याचं डिझाईन मायक्रोस्कोप बघितलं, त्याच्या लक्षात आलं हुक अँड फास्टनर अशा प्रकारची तिथे आहे आणि वेल्क्रोची निर्मिती झाली. निसर्गात सगळं आहे हो, निसर्गात काय नाही. अहो साधी गोष्ट आहे. आज इथं सिव्हिल इंजिनियर वगैरे आपल्यासोबत कंपनी असतील मला वाटतं, मी त्यांना एक साधा प्रश्न विचारला, किंवा सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट डिझाईन कुठलं ब्रिजचं, पुलांचं स्ट्रॉंगेस्ट डिझाईन कुठलं? तुम्ही पहा, 700-800 वर्षापूर्वी किल्ले आहेत युरोपमध्ये आणि सगळे आपल्या देशात आहेत किल्ले, त्या सगळीकडे कसलं डिझाईन कॉमन आहे? किंवा मिलिटरी मध्ये ब्रिजेस मध्ये काय कॉमन आहे डिझाईन? बघा ना, आर्चेस असेल, आर्च इज द स्ट्रॉंगेस्ट डिझाईन. बघा तुम्ही कुठल्याही इंजिनियर लोकांना विचारा, कुठनं आलं हे ज्ञान? फ्रॉम व्हेर यू गॉट? डू यू नो? हे सगळं निसर्गाने तुम्हाला दाखवून दिलंय. लक्षात ठेवा. सॉरी हा, जरा फोन आलाय, मी नंतर फोन करतो. ओके, तर लक्षात ठेवा, हे कसं काय समजलं आपल्याला? मला सांगा, सांगू तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपल्या शरीराकडे पहा, शरीर तर फॅन्टॅस्टिक डिझाईन, ऑप्टिमम डिझाईन आहे शरीर, अप्रतिम. आपले पाय आहेत ना, पायाला फूट आर्च आहे, एक व्हर्टिकल आर्च आहे, अर्धी हॉरिझॉन्टल आर्च एका पायात आहे, अर्धी इकडे आहे. आर्च म्हणजे काय? अशी बोन्स ओळीनं आर्च पद्धतीने आहेत. त्याला जबरदस्त स्ट्रॉंग असतं. बघा ना, 500 पाऊंडी माणूस टणा उड्या मारतो, बॅलन्स करतो. व्हाय? इट इज बिकॉज ऑफ आर्च डिझाईन. हे माणसाच्या लक्षात आलं की आर्च डिझाईन इज द स्ट्रॉंगेस्ट डिझाईन. आणि म्हणून सगळे ब्रिज बघा असे आहेत. मी अगदी कंबोडियाला गेलो होतो, तिथं विष्णू मंदिर आहे, म्हणजे आता त्याला बुद्धाचं, सगळीकडे आर्चेस. तिथं तर त्यावेळी सिमेंट नव्हतं, बाइंडिंग काही नव्हतं, आरसीसी नव्हतं, काही नव्हतं, पण दॅट इज द स्ट्रॉंगेस्ट. सगळे इंजिनियर मान्य करतील हे दिस इज बिकॉज फूट आर्च. म्हणजे वी कॅन लर्न सो मेनी थिंग्स, नाही का? म्हणजे गुरु, आपलं शरीर तर आपलं गुरु आहे. शरीराकडे किती गोष्टी शिकतात. मला सांगा, कॅमेराचे शोध लावतात ना सगळे लोक. अहो डोळ्यासारखा कॅमेरा आहे काय? मी तर डोळ्याचा डॉक्टर आहे. आम्ही इमॅजिनेबल डोळ्याचं तर काय वैशिष्ट्य सांगायची. अगदी तुम्हाला सांगतो, हल्ली कॅमेरे आहेत पिक्सेल. बिपिनला तर मला वाटतं सगळ्यात भारी कॅमेरा किती पिक्सेलचा असतो तो सांगू शकेल. आय डोंट थिंक, मी कोणी ऐकलं 100 पर्यंत अगदी आलाय म्हणे कुठला तरी भारी कॅमेरा. हॅझेलबर्ग असं मला नक्की माहित नाही. 100 आलाय का? मेगा पिक्सेल वगैरे आहे काय? 100 मेगा? बिपिनला माहित आहे, मला माहित नाही. असो, तर आहे काय बिपिन? नाही ना, मला नाही माहिती. नाही माहिती. बरं, कारण आपण तुम्हाला माहिती आहे डोळ्याची आर्बिट्री पॉवर त्यांनी काढली. किती आहे माहिती आहे? 576 मेगापिक्सेल. अरे आपण जवळपास नाही अजून. अहो निसर्ग म्हणजे निसर्गाशी तुम्ही जवळ जाण्याचा प्रयत्न करताना म्हणजे नवीन शोध लावताय. अक्षर यू स्टार्ट कॉपिंग नेचर अँड दिस इज मोर इन्व्हेंशन. वी कॉल इट इन्व्हेंशन. इट इज बेसिकली डिस्कवरी. पण आय टेल यू, अनबिलिव्हेबल. आपल्या शरीर, मी तर डॉक्टर असल्यामुळे मला फार अप्रिशिएट होतं. अनबिलिव्हेबल. आता लक्षात ठेवा, मला किती वेळ आहे? अजून वेळ आहे का थोडा? सलील आहे, वेळ आहे. येस सर, आहे. मी आपला तासभर लेक्चर ठोकणार माणूस आहे. म्हणजे वेळेवरतीच थांबलेलं चांगलं हे मला आमच्या जीवनाने सांगितलंय. म्हणजे हुशारीपेक्षा शहाणपण महत्वाचं. नाहीतर काय, आमची हुशारी ऑलवेज लाईक दॅट. नाही, हुशारी आणि शहाणपण यामधलं सुद्धा गुरूंनी आम्हाला फार छान सांगितलंय. गुरूंनी काय सांगितलं, हुशारी आणि शहाणपण फरक काय नेमका? फरक एकच आहे की जेव्हा हुशारी स्वतः आणि आजूबाजूला आनंद पसरवण्यासाठी वापरली जाते ना, त्याला शहाणपण म्हणतात. अगदी सोपं आहे. नाहीतर बघा ना, ॲटॉमिक एनर्जी आहे ना, ती तयार करायला खूप हुशारी लागली हो. आपोआप तयार झाली का? अरे पण त्याचा बॉम्ब बनवायचा का त्यातनं इलेक्ट्रिसिटी बनवायची? त्या लोकांनी बॉम्ब बनवला. मूर्ख आहेत ते. हिरोशिमा नागासाकी नष्ट करून टाकलं. इलेक्ट्रिसिटी बनवा, शहाणपण. म्हणजे आजूबाजूला आनंद. तुम्ही लोकांना हुशार असतात ना, ते लोकांना टोमणे मारतात, कारण दुसऱ्यातली वैगुण्य पटकन कळतात ना, त्याला हुशारी लागते, पण ते शहाणपण नाही. नाही का? आनंद पसरत नाही होते त्यामुळे. तेव्हा लक्षात ठेवा, शहाणपण आणि हुशारीमधला हा फरक आहे. जीवनविद्येने नव्हे, आमच्या गुरूंनी ते सांगितलं. अगदी महत्वाचं आहे. आपण बऱ्याच वेळा ह्या गोष्टी विसरतो. शहाणपण हे सगळ्यात महत्वाचं. म्हणून आमची प्रार्थना आहे इंग्लिशमध्ये, फार सुंदर प्रार्थना आहे. ओ गॉड ब्लेस ऑल विथ हेल्थ अँड वेल्थ,
Bless all with money and harmony. Oh God, bless all with peace and bliss. Bless all with wisdom and your devotion. Yes, हुशारी नाही, विजडम. आणि गंमत अशी आहे की बुद्धिमत्ता सांगू का अनुवंशिक असू शकते. येस, 70% जीन्स मधनं होते ट्रीट. ज्यांच्या आई वडील हुशार ना, मुलं आपोआप हुशार होतात. बट दॅट इज ट्रू. बट शहाणपण तसं नाही. शहाणपण हेरिडिटी नाही. शहाणपण हे एक तर स्वतःच्या अनुभवातून किंवा दुसऱ्याच्या अनुभवातून शिकायचं असतं. लक्षात ठेवा. म्हणून मूर्खाची एक सुंदर डेफिनेशन केली आहे. काय माहिती काय? वन हू नोज नॉट दॅट ही नोज नॉट इज ए फूल. माहीत नसणं नैसर्गिक आहे, पण माहीत नाही हेही ज्याला माहीत नाही तो मूर्ख. त्या लक्षात ठेवा. शहाणपण हे स्वतः ठेचकाळून तर शिकतो जो माणूस, पण दुसऱ्याच्या अनुभवातून शिकणं याला शहाणा म्हणायचा. स्वतःच्या अनुभव शिकतात त्याला आम्ही दीड शहाणे म्हणतो. आणि ते शिकत नाही ते मूर्ख. तर लक्षात ठेवा, यू शुड लर्न फ्रॉम अदर्स. सद्गुरू इतक्या गोष्टी सांगतात. तुम्हाला सांगतो, आमच्या सद्गुरूंच्या जर मी सांगायला लागलो तर वेळ पुरणार नाही, मला कल्पना आहे. पण जाता आता एक महान गुरुविषयी तुम्हाला सांगतो आणि मी नंतर थांबेन. खरं आपला सगळ्यात ग्रेट गुरु कोण सांगू? मी मगाशी म्हटलं की आमचे 3 गुरु आहेत. कोण? छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज आमचे का गुरु आहेत ते सांगतो. यांच्यासारखा राजा जगात झालेला नाही, कदाचित पुढे होईल की माहित नाही. खऱ्या अर्थाने जनताभिमुख. यांचे 3 मोठे, आता बघा योद्धा वगैरे होता, हे तो योद्धे काय, चेंगीज खान सुद्धा योद्धा होता, त्याला सो मेनी अदर, अलेक्झांडर सुद्धा योद्धा होता. नाही, शिवाजी महाराजांची 3 मोठी वैशिष्ट्ये होती. डू यू नो काय? ते जनतेचे, रयतेचे राजे होते. माहिती आहे तुम्हाला? ते जेव्हा युद्ध करायचे ना, सैनिकांना सांगायचे, नो शेती तुम्ही खराब करू नका. आज शेतकऱ्यांनी घाम गाळलाय, शेतीचं नुकसान होऊन द्यायचं नाही बघा, आणि त्यातून झालं तर भरून द्यायचे. पहिलं वैशिष्ट्य. दुसरं काय माहितीये त्यांचं वैशिष्ट्य? त्यांच्याकडे सर्व धर्माचे, सर्व संप्रदायाची लोक होती. कुठलंही श्रद्धास्थान असतो नाही का, ते सेक्युलर, खऱ्या अर्थाने सेक्युलर शिवाजी महाराज होते. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं, जे पूर्वीच्या राजांकडे क्वचित आढळलं, जवळजवळ नाही, सांगू काय? स्त्री दाक्षिण्य, स्त्री सन्मान हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे होता. तुम्हाला कल्याणच्या सुभेदार सुनेची गोष्ट माहिती आहे. असं नव्हतं. नाही तर त्या काळात काय करायचे? जिंकलं की तिथला जनानखाना जमा, नाही का? शिवाजी महाराज तसे नव्हते. एक. आता दुसरे कोण गुरु? भगवान श्रीकृष्ण. चाणक्यांची गोष्ट मी तुम्हाला सांगितली. भगवान श्रीकृष्ण हे खरे गुरु. तेव्हा गुरु कुठे होते? ते तर भगवान होते. सॉरी, ते अप्रतिम आणि ग्रेट गुरु होते. मी तुम्हाला सांगितलं, भगवद्गीता हे खरं म्हणजे रिलिजियस ग्रंथ नाही, धार्मिक ग्रंथ बिलकुल नाही. ते एक अक्षरशः उत्तम म्हणजे मॅनेजमेंट बुक आहे. म्हणजे थोडक्यात सांगू का की कंप्लीट व्यवस्थापन शास्त्राचं अप्रतिम पुस्तक म्हणजे भगवद्गीता आहे. बघा त्यात काय प्रश्नोत्तर आहेत, प्रीचिंग नाही आहे तिथे. लक्षात ठेवा, प्रीचिंग म्हणजे काय? बघा कुठलाही संप्रदाय असतो, त्यात काय असतो, कोण त्यांचा श्रद्धाचा नसतो, तो सांगतो या गोष्टी करायच्या, ही कर्मकांड करायची, हे रिच्युअल्स करायचे, ते नाही केलंस तू त्या संप्रदायात नाहीस, बरोबर आहे की नाही, हे करायलाच पाहिजे असं. म्हणजे 10 कमांडमेंट्स तुम्ही ऐकता की नाही, असं हे केलं पाहिजे म्हणजे तू नाही. भगवद्गीतेत तसं बिलकुल नाही आहे. भगवद्गीतेत काय माहितीये? अर्जुन हा आपल्यासारखा सामान्य मनुष्य की ज्याला अनेक शंका झाल्या, तो प्रश्न विचारतोय, तो स्वतःचं जस्टिफिकेशन देतोय. आणि मी यांना का मारू? हे माझे नातेवाईक आहेत, माझे गुरु बंधू आहेत, प्रत्यक्ष गुरु आहेत, त्यांना मारून मला काय मिळणार? अगदी मी जिंकलो तरी मला काय मिळालं? असं वगैरे वगैरे ते जस्टिफिकेट करतो. भगवद्गीतेत बघा गंमत आहे, भगवान वाच नाहीच आहे. भगवान बोलतच नाहीत. आणि भगवान कृष्ण म्हणजे काय? उत्कृष्ट गुरु. शहाणपणाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गुरु, की ज्यांच्याकडे सगळी उत्तरं होती. तुम्हाला खरं सांगू, तुमच्या जीवनामध्ये कुठलाही प्रश्न आला ना, त्याचं उत्तर तुम्हाला भगवद्गीतेत निश्चित सापडेल. कारण त्यांनी सर्व वेगवेगळ्या प्रसंगांचं उत्तर त्यात दिलेलं आहे गीतेमध्ये, इफ यू स्टडी केअरफुली. भगवान वाच केव्हा माहिती आहे? अर्जुन ज्यावेळी सगळं सांगत असतो, मी करेन, यो करेन, ते करेन, मी करू काय, मी ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण शांत नुसते असतात, अजिबात बोलत नाही. ज्यावेळी अर्जुन म्हणतो, थांबतो, शेवटी म्हणतो, हे बघ श्रीकृष्णा, तू जरी माझा सखा असलास, तू जरी माझा नातेवाईक असलास, तरी मी आता तुला गुरु मानतो. कळलं? तो काय म्हणतो? मी तुला आता गुरु मानतो, मी तुझ्यापुढे शरणागती पत्करतो, मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. कळलं की नाही? आणि लक्षात ठेवा, श्रद्धेशिवाय ज्ञान मिळत नाही, नम्रतेशिवाय मान मिळत नाही, आणि योग्यतेशिवाय कान मिळत नाही. या 3 गोष्टी असल्याशिवाय सन्मान मिळत नाही. लक्षात ठेवा, पहिले श्रद्धा पाहिजे, पूर्ण श्रद्धा. म्हणजे कसं? नो स्केप्टिसिझम. म्हणून तो म्हणला, मी माझं अर्जुन पण सोडतो, मग भगवान वाच आहे. तोपर्यंत नाही. तुमची श्रद्धाच नसेल तर तुम्हाला ज्ञान देऊन काय उपयोग? आता तुम्ही ऐकत आहात, तुम्हाला जर मनात काय ऐकायचंय, तुमच्या कानात जाणारच नाही. यू विल बी जस्ट हिअरिंग, यू विल नॉट बी लिसनिंग टू मी. पण तुम्हाला केव्हा, तुम्ही जर श्रद्धा असला, हा माणूस आहे, याच्याकडे काहीतरी आहे, मी ऐकतो,
देन यू गेट नॉलेज, अदरवाईज यू नेव्हर गेट नॉलेज. कारण तुम्हाला मग ते नुसतं कानावर पडतं हो, आज जात नाही. कारण कानाच्या इथं आपलं मन असेल ना तर ऐकू येतं, नाही तर येत नाही ऐकू. पहा ना तुम्ही, साधी गोष्ट आहे, अगदी डोळ्याशिवाय डोळ्याला दिसत नाही आपल्याला, मनाला दिसतं. लक्षात ठेवा, मन जेव्हा डोळ्याचे असतं तेव्हा दिसतं. आपल्याला कित्येक वेळा अनुभव येत नाही का, की आपला एक मित्र समोरून जातो, आपण विचारात घडलेला असतो, तो जातो आणि आपण काय त्याकडे बघून हसत नाही, त्यांनी हसलेलं असतं आणि नंतर तो म्हणतो, अरे काय एवढा भाव खायलास काय, मी तुझ्याकडे बघून हसलो आणि तू हसला नाहीस. म्हणून मी नाही तुला बघितलं. अरे बघितलं का नाहीस, माझ्या डोळ्याने उघडून बघत होतास की नाही. त्याचं मन त्यावेळी तिथं नसतं, त्यावेळी डोळ्याला दिसत नाही. डोळा हे नुसतं ऍपरेटस आहे हो, इट्स इन माइंड. जेव्हा प्रत्येक आपलं इंद्रिय तिथं मन असेल तरच कळतं. तसंच सद्गुरूंच्या वरती निस्सीम श्रद्धा पाहिजे. म्हणजे तुम्ही शरणागती, अर्जुन पण सोडून दिलं पाहिजे. अर्जुनाने मग कृष्णाने गीता सांगितली आणि कृष्णाने ज्या 3 गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला लक्षात येईल भगवद्गीता काय चीज आहे, काय मॅनेजमेंट बुक आहे, जबरदस्त मॅनेजमेंट. त्यांनी पहिलं काय सांगितलं, परमेश्वर कोप आणि कृपा करीत नाही. हे भगवद्गीतेने आपल्याला सांगितलं. किती सिंपल सांगितलं. कारण काय बघा, मला सांगा, जे सोकॉल आपण भगवान भगवान म्हणतो, हातात सुदर्शन चक्र होतं, पण त्याला तर्कबुद्धी आहे, त्याने विचारायला पाहिजे ना, अरे राजा एवढे युद्ध कशाला केलं, तुझं सुदर्शन चक्र फिरवायला कौरवांना मारून टाकायचंच की नाही. भगवान काय म्हणला, न धरी शस्त्र करी, सांगे न गोष्टी युक्ती आचार. परमेश्वर काहीही करत नाही, तो फक्त आहे. त्याला तो फक्त आहे, करत काहीच नाही. लक्षात ठेवा, याला अधिष्ठान म्हणलेलं आहे. तुम्हाला जरा कन्फ्युजन होईल, अधिष्ठान काय, गुरुजी काय, अधिष्ठान शब्द कसले. अधिष्ठान मी सांगतो मला, एनर्जी म्हणजे चैतन्य शक्तीचा महासागर आहे ना, तो हवाच, तो काही करत नाही. म्हणजे कसं उदाहरण देतो तुम्हाला सांगतो. वीज असेल, वीज आपल्याला दिसते का हो, नाहीच, पण शक्ती आहे की नाही, आहे. म्हणजे विजेला आपण बघू शकत नाही, काही वास येत नाही, काही येत नाही, पण वीज नाही तर काहीच नाही. तुम्ही मला बघू शकत नाही, माझा आवाज ऐकू शकत नाही, काहीच नाही, सगळं बंद. पण वीज ठरवते का ते, नाही ठरवीत. लक्षात ठेवा, वीज ठरवीत नाही. वीज ही अधिष्ठान आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर गार हवा हवी असेल तर तुम्ही एसी लावता, गरम हवी असेल तर हिटर लावता, नाही का, प्रकाश हवा तर ट्यूबलाईट लावता. ते ठरवतो कोण, आपण ठरवतो ना. म्हणून जीवनविद्या म्हणते तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, दुसरं कोण नाही. वीज ठरवीत नाही, वीज हे फक्त अधिष्ठान आहे. तुला प्रकाश हवाय ना, मग ट्यूबलाईट लाव. ट्यूबलाईट म्हणजे प्रतिष्ठान आहे, लक्षात ठेवा. आणि त्यातनं प्रकाश जो बाहेर पडतो ना ते अनुष्ठान आहे. पंखा हे प्रतिष्ठान आहे, वारा येतोय ते अनुष्ठान आहे. अधिष्ठान, प्रतिष्ठान, अनुष्ठान हे सगळे अवघड नाही, सिंपल आहे अगदी. आपलं शरीर हे प्रतिष्ठान आहे. आपण ज्या ज्या कृती करतो, कर्म करतो ते अनुष्ठान आहे. चैतन्य शक्ती आपल्याला कनेक्ट आहे म्हणून सगळं करतो. लक्षात आहे. भगवान काय झालं, परमेश्वर काही करत नाही, कृपाही करत नाही, कोपही करत नाही. कृपा म्हणजे काय, करणे पहा, करू पहा, सिंपल. तू करणे बघ, सिंपल, एक क्षण. दुसरं तरी काय सांगितलं, मी म्हटलं तर तूच आहे तुझ्या शिल्पकार, कसं सांगितलं तुम्ही बघा मुद्दाम. त्यातला जो 63वा श्लोक आहे ना 18व्या अध्यायातला, तिथं इतकं स्पष्ट सांगितलंय कृष्णाने. कृष्ण म्हणाला, अरे राजा, मी तुला सगळं आतापर्यंत सांगितलं, माझ्या दृष्टीने सगळं समजावून सांगितलं, तुला कळलं की काय, पटलं की नाही बघ. तुला डोका आहे ना, बघा कृष्ण काय सांगितलं, तुला डोका आहे ना, तुला योग्य वाटलं तर कर, अन्यथा नको. म्हणून मगाशी मी सांगितलं, प्रीचिंग नाही, मी सांगतो ना ही कर्मकांड केलीच पाहिजेत, नॉट ऍट ऑल. संप्रदायात तसं असतं, श्रद्धास्थान सांगेल ते, मी सांगतो तसं करायचं, नाही तर तू आउट. उपास नाही केलास, मोडलास, पाप लागलं, मेलास, बरोबर आहे. नो, कृष्ण काय म्हणला, तुला डोक्यानं कर. काय श्लोक आहे तो, यथा इच्छसी तथा कुरु. तुझी इच्छा झाली तर कर, अदरवाईज डोंट डू इट, सिंपल. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवात शिल्पकार. तिसरं काय सांगितलं, धर्म. पण युद्ध का करू, अरे तू क्षत्रिय आहेस, तुझा धर्म जनतेचं संरक्षण करणं आहे. मग तो माझ्या लोकांना का मारत, अरे सिंपल आहे, बहुजनीता आहे, बहुजन सुख आहे. आज हे लाख सैनिक आहेत ना कौरवांचे, ते चुकीच्या मार्गावर चालले. त्यांचे विचार एकतर बदल, अन्यथा त्यांचा नाश कर, अन्यथा कोटी जनतेला तुटा होईल. बहुजनीता आहे, बहुजन सुख आहे, कळलं की नाही. म्हणजे उदाहरणार्थ आता रस्ते रुंद करतात ना, मग त्यावेळी कित्येक शेतकऱ्यांची जमीन जातेच की. अरे पण लाख, समजा 1000 शेतकऱ्यांची जमीन गेली, जर कोटी लोकांचा फायदा होत असेल, त्यावेळी सॅक्रिफाईस. बहुजन आहे, दॅट इज द आयडिया. म्हणून त्यांनी सांगितलं, कर्तव्य धर्म हा धर्म आहे. तुम्ही जे बाकीचे धर्म म्हणतात ते धर्म नव्हे, ते सगळे संप्रदाय आहेत. त्यावेळी काही काय तुमच्या रिच्युअल्स आहेत. धर्म म्हणजे काय, जो इटर्नल पाहिजे, शाश्वत पाहिजे तो धर्म. जो कसा पाहिजे, वैश्विक पाहिजे, म्हणजे विश्वास इकडे तोच पाहिजे. आणि तिसरं तो सेक्युलर पाहिजे, सर्वांसाठी सारखा पाहिजे. जे निसर्ग नियमाचे हेच बरोबर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे धर्माचे पाहिजेत. जसे मातृधर्म, पितृधर्म, राष्ट्राच्या अपेक्षेत राष्ट्रधर्म आणि विश्वाच्या अपेक्षेत विश्वधर्म. मातृधर्म असतो की नाही, शाश्वत आहे ना, पूर्वी पण होता, पुढे असणार. मातृधर्म सर्व संप्रदायात आहे की नाही,
आहे, असलाच पाहिजे. पण मातृधर्म अमेरिकेत नाही, फक्त भारतात आहे असं आहे का? नाही, याला धर्म म्हणतात. ही संकल्पना आपल्याला भगवद्गीतेनं 5000 वर्षापूर्वी सांगितले. असो, म्हणून भगवान श्रीकृष्णासारखा महान गुरु दुसरा कुठलाही नाही असं माझं मत आहे. त्यांनी सर्व दृष्टीनं तुम्हाला सर्व संपन्न ज्ञान दिलेलं आहे. तेव्हा गुरु गुरु म्हणतात ना, ह्याला गुरु म्हणतात. तेव्हा मी तुम्हाला थोडक्यात सद्गुरू आणि शिक्षकामधला फरक सांगितला, वेगवेगळे गुरु शिष्य तुम्हाला सांगितले, नंतर गुरुचं नेमकं वैशिष्ट्य काय हे सांगितलं. तेव्हा प्रत्येकाला गुरु अगदी बरोबर आहे. प्रत्येक रोटरीमध्ये कितीतरी गुरु आहेत ना आपले, नाही का? म्हणजे आपल्याला ते योग्य वेळी काही काही गोष्टी छान सांगत असतात की गुणग्राहकता पाहिजे. आपल्याला कसं आहे, देवानी काय बहिर्मुख केलंय. लोक म्हणतात डोळे मिटून बसा, ध्यान करा, कान बंद करा, आवाज येऊ नको, तोंड बंद करा, मौन करा. अरे मौन तोंडाचं मौन नाही, मनाचं मौन पाहिजे. ते करत नाहीत लोक, नाही का? तोंडाचं मौन बरेच जण करतात, मन आतलं इंटरनल टॉक चालूच असतो की तो बंद झाला पाहिजे ना, त्याला मौन म्हणतात. मौन ह्याला म्हणत नाही तोंड बंद करा. वास्तविक मता तोंड आपल्याला दिलंय ना, चांगलं कसं बोलायचं. हा, मला वाटतं इंडिकेशन दिलं तुम्ही ना, थांबा म्हणून. हो, नाही हो, तुमचं स्क्रीन समोर आलाय म्हणून. असो, मी थांबतो आता. मला इंडिकेशन कळलं, शहाणपण मगाशी नाही तुझं. हो, नाही हो सर. आता मी सांगतो शेवटचं की काय सांगत होतो बघा. आता एकदम लिंक तुटली माझी. तेव्हा काय सांगत होतो? सलील सांग, मी काय सांगत होतो. म्हणजे तुमचं मन तिथं होतं की नाही मला कळेल. तुम्ही गुरूंची महती जे सांगितली सगळी, त्याचं नॅरेशन शेवटाकडे आला होता त्याच्या. तर शेवटी श्रीकृष्णाचं सांगून झाले. श्रीकृष्ण हा महान गुरु वगैरे. मनाचं मौन, मनाचं मौन. रोटरीमध्ये पण अनेक गुरु आहेत. आपल्याकडे गुणग्राहकता पाहिजे, हे तुम्ही सांगा. येस येस, व्हेरी. म्हणजे तुम्ही तुमचं मन आहे बरं का कानाजी. थँक्यू व्हेरी मच. आय एम व्हेरी मच हॅपी. आता हे बघा, आपलं बहिर्मुख आहे की नाही सगळं. अहो, बंद कशाला करायचं मग? निसर्गाने प्रत्येक गोष्ट काही कॉज अँड इफेक्ट आहे की नाही. देर इज निसर्ग नियम काय, देर इज इफेक्ट मीन्स कॉज इज देअर. बरोबर आहे की? परिणामाचे ते कारण असं. कारण काय? बहिर्मुख आहे. अरे कानाने चांगलंच कसं ऐकायचं? गॉसिपिंग ऐकू नका ना. तोंडाने चांगलं कसं बोलायचं? दुसऱ्या त्रास होईल असं बोलू नका ना. काय माहिती का, शस्त्राने कापलं ना शिवता येतो, तोंडाने बोलत तर तो ट्रॉमा जात नाही ना. व्हेरी डिफिकल्ट टू स्टिच दॅट. कळलं की नाही? म्हणून लक्षात ठेवा, जिभेनं चांगलंच कसं बोलायचं. ऍबसेंट असेल त्याच्याविषयी काहीतरी बोलायचं. लोकांचं वाईट काही फायदा होत नाही, त्यामुळं फक्त तोटा होतो. आणि खरं म्हणजे आपली रोटरी जी काय सुंदर आहे हो, प्रार्थना नाही का पहिला आपण म्हणतो ते जबरदस्त आहे. म्हणून एकदा सॉक्रेटिसला एक माणूस आला, हो भारी बातमी सांगायला. सॉक्रेटिस मग थांब म्हणलं, पहिलं सांग ते खरं आहे का, तुला खात्री आहे का? ते म्हणलं जरा मला सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, त्याच्यामुळे काय माझा फायदा होणार आहे का? नाही, आजूबाजूच्या लोकांचा फायदा नाही, मग सांगू नको म्हणलं. दॅट इज करेक्ट. त्यामुळे गॉसिपिंग अवॉइड. कानाने ऐका, चांगलं ऐका ना. वाईट गोष्टी सांगणारे लोक आहेत, जस्ट डोंट लिसन टू देम. ते बंद करा. डोळ्यांनी चांगलंच पाहायचं. दुर्गुण तर पटकीने पाहता येत आहे. तो दुसऱ्याचं काय आपलं म्हण आहेच की, दुसऱ्याचं मुसळ दिसतं, आपलं कुसळ दिसतं. सत्य येते बस. अध्यात्म म्हणजे दुसरं काय नाही. ऍज सिम्पल, यूज युअर ऑल सेन्सेस फॉर प्रॉपर थिंग. हे शिकावं लागतं. दॅट इज द ओनली प्रॉब्लेम. जे आपल्याला खरं म्हणजे आपले गुरु शिकवत असतात, तेव्हा सगळ्यांकडून शिका. मी तुमच्याकडून आता शिकलो की वेळेवर कसं थांबायचं ते, आणि मध्ये छानपैकी तुम्ही स्क्रीन आणलात. थँक्यू व्हेरी मच. तुमचं सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी आपलं मन कानापाशी ठेवून ऐकलं, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रश्न प्रथम, गैरसमज नसावा, ती स्क्रीन तुम्हाला थांबवण्यासाठी निश्चितच नव्हती. ही गंमत केली हो. थोडा आणि प्रश्न कोणाचे असतील तर घ्या ना. हो, नक्की नक्की, मी प्रयत्न करेन. रणधीरचा एक प्रश्न आहे. हो, बोला ना रणधीर साहेब. चॅट बॉक्स मध्ये आहे. एक मिनिट, प्रेसिडेंट सर. रणधीर आपण आहात का? चॅट बॉक्स मध्ये आहे का? बरं, एक मिनिट, मी चॅट बॉक्स ओपन करून बघतो. हा, व्यक्तीच फक्त गुरु असतात का? त्याचं मी उत्तर दिलं की नाही का. निसर्ग मी सांगितलं ना गुरु आहे म्हणून, म्हणजे व्यक्ती नाही. अगदी 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 उत्तर आधीच दिलंय, बरोबर ना. अगदी. आपण आपले गुरु होऊ शकतो का? फार भारी प्रश्न आहे. ग्रेट, सांगतो. खरंय. काय सांगू, आम्ही नेहमी 5 गुरु मानतो: आई, वडील, शिक्षक, गुरु आणि आत्म. येस, म्हणजे अंतर्मन हे आपलं गुरु असतं. बरं सांगू तुम्हाला कसं अंतर्मन. बघा, तुम्ही काही वेळा एखादी गोष्ट करायची असेल ना, गट फिलिंग म्हणतो ना, गट फिलिंग. अंतर्मन सांगतं नको करू,
ते ऐकणं, ती ऐकण्याची क्रिया तुम्हाला आली पाहिजे. अहो जग काही करेल, समजा जग सगळं मूर्खपणा करत असेल, याचा अर्थ ते जे चूक करत असेल ते बरोबर आहे असं होत नाही. लक्षात ठेवा, तुमचं अंतर्मन तुमचं गुरु असतं. गट फिलिंग ज्याला म्हणतात, त्याचं कारण काय? गट फिलिंग कुठनं येतं माहितीये? जादून येत नाही ते. आतापर्यंतच्या आयुष्यात तुम्हाला जे प्रचंड अनुभव आले असत ना, त्याचा डेटा रेकॉर्डिंग केलेलं असतं आपल्या क्लाउडमध्ये त्याचं अनालिसिस झालेलं असतं. आणि जे कॉन्शियस आहे ना, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस, कॉस्मिक कॉन्शियसनेस, दॅट इज देअर. आणि ते तुम्हाला पटकन इंट्युजन होत नाही आपल्याला काही वेळा. अचानक अरे मला असं वाटलं, तू येणार असं मला वाटलंच बघ. ते वाटलं कुठनं वाटलं? इट इज बिकॉज ऑफ दॅट. इट इज कलेक्टेड इन्फॉर्मेशन, पण प्रॉपरली डायरेक्ट होते. तुम्हाला सगळ्यांना अनुभव येत असेल की पहाटे ही गोष्ट संधी काळ म्हणून बघा, संधी म्हणतात ना, ते खरं आहे. संधी काळात आपण कसं असतो, फेज मध्ये जात असतो, कॉन्शियस टू सबकॉन्शियस. म्हणजे आपण जेव्हा झोपतो ना, त्यावेळी कॉन्शियस माइंड झोपतं, मग आपल्याला सबकॉन्शियस माइंड जागा असतं. आणि त्याचवेळी उठतो त्यावेळेस सबकॉन्शियस माइंड मधनं कॉन्शियस. तो संधी काळ खूप महत्व असतं. म्हणून संध्या करतात बघा आपण का, संधी काळ, दॅट इज ए गॅप. त्यावेळी आपलं इंट्युशन येत असतं, इंट्युशन वरती. बऱ्याच कवींना यांना प्रतिभा ज्ञान त्यावेळी येतं बघा. हा अनुभव आहे. हे काय सिद्ध करता येत नाही, मोजमाप पट्टीला सिद्ध करता येत नाही. हा प्रत्येकाने आपापला अनुभव. तुम्हाला वाटतं ना काही वेळा, नाही मला असं आतून वाटलं होतं बरं का, असं व्हायला पाहिजे. आता वाटलं म्हणजे काय, तुमचं अंतर्मन तुमचं गुरु असतं. पण तुम्ही त्यावेळी कान द्यायला पाहिजे ना तिकडे. ते बाहेरून ऐकू येत नाही, ते आतून ऐकू येतं. ते ऐकण्याची प्रॅक्टिस करणं, हे म्हणजे तुम्हाला सांगायचं अध्यात्म ज्ञान, बाकी काही नाही. आणखीन प्रश्न मला एवढा एक आणखीन काय बरं दिले, अमेझिंग रिअलिटी. हो, माझं कौतुक केलंय. कौतुक काय आवडतं प्रश्न कौतुक कोणाला आवडत नाही? देवालाच आवडतं. नाही तर देवाची आरती करतो म्हणजे काय करतो आपण? देवाचं कौतुकच करतो. देवाला आवडतं ते मला आवडणारच की, प्रत्येक माणसाला. थँक्यू. गुरु बद्दलची महती जशी सरांनी सांगितली, तसंच जाता जाता गुरुमंत्र देखील दिला. मी रोटेरियन हेतल गांधींना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. रोटेरियन हेतल. Good evening, everyone. I take immense pleasure in extending my sincere thanks to Rotarian Shri Dr. Dilip Patwardhan sir, who have enlightened us by his very inspirational speech and his kind words for our today's meeting on the occasion of Guru Purnima. In everyone's life, a guru holds a very special place. As sir truly said, he is a person who leads us from darkness of ignorance to the light of glory. Patwardhan sir has elaborated us that how each and every person around us is our guru, and we can get enlightened from each and everyone around us. Sir's each and every examples were indeed very riveting. Once again, I thanks sir for this amazing session. I would also like to extend my gratitude to our president, Sir Bhaskar Tamankar sir, and our secretary Sri Salil Limme sir, for giving me this opportunity to extend vote of thanks to a very senior member, Rotarian Sri Patwardhan sir. Being a new member, it's an honor for me. Lastly, I would like to say one little quote: Guru bina gnyan nahi, Guru bina gnyan nahi, gnyan bina atma nahi, gnyan bina atma nahi. Thank you, everyone. थँक्यू हेतल. सेक्रेटरी अनाउन्समेंट्स मध्ये मी एक बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी घेतलेला एक निर्णय या प्रसंगी सांगू इच्छितो की आपण रोटरी क्लब मध्ये सोशल मीडिया कमिटी ही नव्यानं स्थापित केली आहे. अनेक मेंबर्सची आणि आपल्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये जी चर्चा झाली त्याप्रमाणे आपल्या रोटरीचा प्रेझेन्स हा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर असणं आवश्यक आहे, हे गृहीत धरून, हे लक्षात घेऊन ही कमिटी स्थापित केली आहे. या कमिटीची सूत्र यशांग गोकाणी, विपुल शहा, CA अमोल कुलकर्णी, प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी यांच्याकडे असतील. तर आपल्या YouTube प्रेझेन्स, फेसबुक प्रेझेन्स, इंस्टाग्राम प्रेझेन्स आणि इतर सोशल मीडियावरचा प्रेझेन्स याबद्दल कोणालाही काही सूचना करायच्या असतील तर कृपया या 5 पैकी कोणाही मेंबरला केल्या तरी त्या आमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याची कार्यवाही निश्चित करता येईल. पुढची मीटिंग सलील, एक मिनिट, 24 तारखेचा एक कार्यक्रम इथं. हो, सांगतोय. दिनांक 24 जुलै रोजी आपण ST डेपो मध्ये
एसटीच्या सांगली आगाराचे जे ड्रायव्हर, कंडक्टर आणि तंत्रज्ञ आहेत त्यांच्यासाठीचा आय चेकअप कॅम्प ऑर्गनाईज केलाय. या कामासाठी डॉक्टर सुहास जोशींनी सहकार्य केले आणि 24 तारखेला सकाळी साधारणतः 11 ते 1 ह्या वेळात हा कॅम्प होईल. सर्वसाधारणपणानं 150 लोकांना ह्या गोष्टीची गरज आहे, परंतु आता कोविडचा कालखंड लक्षात घेता आपण पहिल्या टप्प्यात साधारणतः 50 जणांचं आय चेकअप करावं असे ठरले आणि उरलेल्या लोकांचं आय चेकअप हे पुढच्या टप्प्यांमध्ये निश्चित करता येईल. पुढची मीटिंग दिनांक 29 जुलै रोजी सुधीर फडकेजींचा तो स्मृतिदिन असतो, त्या निमित्तानं सौ भाग्यश्री मुळे कोल्हापूर, सुधीर फडकेजींच्या त्या अभ्यासक आहेत, त्या युगनिर्माता सुधीर फडके, संगीतकार, गायक आणि संवेदनशील माणूस या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. आजचा अटेंडन्स 35. मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी मीटिंग ऍडजर्न करावी. मीटिंग ऍडजर्न. नेहमीप्रमाणेच डॉक्टर उत्तम भरपूर फार फार छान झालं भाषण. भरपूर काही. सर पटवर्धन सर अनम्यूट करा स्वतःला. हा